तिथे नसला तरी तू बायकोची साईड घेशील ना. मी पण येईन बरोबर. काय बोलतोय सर? हो पाहुणे राहत आपल्या घरी. का घाबरलास? हा, तुझी बायको सगळ्यांसमोर खोटी ठरेल म्हणून घाबरतोय तू. आणि इतके दिवस वहिनी अंजलीला खोटी ठरवतीये ते दिसत नाहीये तुम्हाला. पण आज ना, आज पाणी डोक्यावरून गेलंय. बहिणी किती खोटारडी आहे हे मी प्रूफ करून दाखवणारच आहे. हे चल चल जातोय आपण, चल. बघितलंस, सांगत होतो कोणीच नाही म्हणून. अरे बहिणी खोटं बोलतीये दादा. मी तू शांत राहा ना जरा वेळ प्लीज. तू अजूनही मला शांत राहायला सांगतोयस. अरे अंजलीचा जीव गेला असता. खरं तर ना माझंच चुकलं. मी वेळेवर गोष्टी हँडल केल्या असताना या लेवल गोष्टी गेल्याच काय नसत्या. बोलतोय सोमी तू आत्ता? तू नाही नाही दादा, सॉरी टू से दिस, पण बहिणीबद्दल जो आदर आहे ना तो संपलाय माझ्या मनात आता. मी तिला कधीच माफ नाही करणार. मग काय बोलतोय तू? वेट. नाही मला मी अरे माझं ऐकून तर घे यार. तू काय बोलवत आहे? सगळं तू का नाही एक्सेप्ट करतस मला? आज होळी म्हणून घरातल्या सगळ्यांनी आम्हा दोघांना एक्सेप्ट केलं. सई, आय नो पास्ट मध्ये माझ्याकडून खूप चुका झाल्यात, पण मी आता ती अंजली नाहीये ग. मी बदललीये. मी खरंच बदललीये. तुमच्या ओंकारच्या प्रेमाने मला चेंज केलं सई. तुला का नाही दिसत? सगळ्यांना दिसतंय सई. प्लीज प्लीज असं नको वागूस माझ्याशी, प्लीज. अंजली, अगं काय करतेस तू हे? सई, मी भीक मागते तुझ्या समोर. पदर पसरते माझा. प्लीज प्लीज मला जगू दे. ओंकार माझ्याशिवाय नाही जगू शकणार. अंजली काय करतेस तू? हे हिच्यासोबत हात जोडायची काही गरज नाही तुला. ओमी प्लीज माझं ऐकून घे जरा. मला कोणाचं काहीच ऐकायचं नाहीये आता. ओमी तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? आम्ही टेरेसवर जाऊन आलोय. टेरेसवर कोणी नाहीये, कोणी मित्र वगैरे नाहीये. ओमी, बाळा असं आतताईपणा करू नकोस. शांत हो. मी आता ताईपणा करतोय बाबा? तुमच्या सगळ्यांसमोर माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही म्हणताय मी शांतपणे बोलू? उलट तुम्हाला या गोष्टीचं काहीच कसं काय वाटत नाहीये ह्याचं मला जास्त आश्चर्य वाटतंय. आजपर्यंत ना मी खूप शांतपणे बोलत आलोय बाबा, पण बहिणीची मनमानी ना थांबलेली नाहीये. ती अजून पण अंजलीला त्रास देतीये आणि आज तर चक्क जीवावर उठले तिच्या. खोटं आहे हे सगळं ओमी. खोटं मी नाही, तू बोलतेस वहिनी. ब्रो सांग ना, जेव्हा तुला कळलं होतं की आत्या तुझ्या जीवावर उठलीये तेव्हा तू काय केलं होतंस? आत्याला घराबाहेर काढलं होतंस ना, मग आत्ता काय करायचं सांग तू. मला घराच्या बाहेर काढायला मदत केली होतीस ना सई? ओमी पण मी ते नकोच करायला हवं होतं ना. तेव्हा चुकलोच होतो ना मी. नंतर मला रिअलाइज झालंच होतं की आईने काहीच केलं नाहीये म्हणून. आणि आता सेम चूक तू करतोयस. हे बघ, माझा गैरसमज झाला होता आणि तुझं पण तोच होतोय ना आता. प्लीज प्लीज शांत राहा प्लीज. तुला असं वाटतंय? पण आज सकाळी मी बघितलंय बहिणीने अंजलीचा हात पिरगडला होता. ओमी, हे बघ, तुला माहित नाही आधी अंजलीने काय केलं होतं. हात पिरगडला होतास की नाही? मी फक्त तिच्या क्रियाला प्रतिक्रिया दिली होती, बाकी काही केलं नाहीये मी. मम्मा, मी तुझी शपथ घेऊन सांगतो, बहिणीने अंजलीचा हात पिरगडला होता आणि तिला धमकी सुद्धा दिली होती. की मी तुझी मोठी जाऊ आहे, माझ्या धाकात राहायचं म्हणून. आता मम्माची शपथ तर मी खोटी नाही घेऊ शकत ना. ठीक आहे,
माझा ना पेशन्स संपलाय आता. मला वहिनी घरात नकोय आता. मी पोलिसांना फोन करतोय. ओमी बंद झाला आता सहन होणार नाही मला. ओमी अरे कोण इकडे तर बरं माझा मोबाईल दे. बघ प्लीज शांत हो. मला माहिती तुला खूप आता राग आलाय, तू खूप चिडून आहेस. आय नो. अंजलीची सेफ्टी पण इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, नो डाऊट आहे, पण त्यासाठी पोलिसांना इन्व्हॉल्व करायची काय गरज आहे? ऑलरेडी बाहेरच्या लोकांसमोर खूप तमाशा झाला आहे हो मी. आणखी नको ना गोंधळ घालायला प्लीज. आणि तुझा सैनवर नाही पण माझ्यावर तर विश्वास आहे ना. प्रॉमिस करतो तुला, इथून पुढे तुझ्या अंजलीला सैनमुळे कुठलाच त्रास होणार नाही. तर पाया पडतो तुझ्या, पण प्लीज. देवांश, परफॉर्मर ऑफ द इयर अवॉर्ड गोज टू अंजली. वा वा वा, काय ड्रामा झालाय आज, कमाल. काय काळजी करत होते सगळे माझी. आणि ती सई, तिला तर कोणी ढुंकून पण बघितलं नाही, देवांशने पण नाही. आणि देवांशला तर सगळ्यांसमोर माझ्यामुळे माफी पण मागायला लागली. मला ना एक गोष्ट कळली नाही, कुंडी पडली कशी? माझ्यामुळे. म्हणजे तुझी ही जी काही बडबड सुरू आहे ना इथे एकट्याने, ती जरा बंद कर. डोक्यावर पडलीस असं वाटतं. हे असं बडबड करताना कोणी ऐकलं ना तर तुला खरंच वेडं समजतील. मॅम, मी वेडी नाही. एक मिनिट, तुमच्यामुळे कुंडी पडली म्हणजे तुम्ही माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला? मॅम, मी खरंच. ओव्हर ऍक्टिंग करू नकोस. मेली नाहीस ना? पण मेली असते खरंच. मग खरंच ते मला सांगायचं तरी ना मॅम. मी किती हॅपी वाईब मध्ये डान्स करत होते हो खाली, आणि तुम्ही डायरेक्ट ती कुंडी पडली. किती घाबरले माहिती मी. ती कुंडी चुकून माझ्या डोक्यावरच पडली असते तर थोडीशी अक्कल आली असते तुला. हे बघा मॅम, तू आवाज. मॅम, मला सांगायचं तरी ना तुम्ही असं प्लॅनिंग करताय. तरी काय झालं असतं? नाचतेस, बागडतेस, ओव्हर ऍक्टिंग करतेस, सगळं सुरूच आहे ना. मी थांबलंय का त्यातलं? नशीब म्हण, माझ्यामुळे वाचलीयस तू. म्हणजे हे नसते प्रॉब्लेम करून ठेवतेस आणि मग ते मला निस्तरावे लागतात. धर. काय आहे हे? हो पण मॅम, मी हे ना. तुझं एकदा काय कौतुक केलं, डोक्यावरच बसलीस ग माझ्या. हा, किती केअरलेसपणा आहे ग तुझा. जरा अक्कल वापरत जा की. नशीब म्हण, ऐनवेळी मी सगळा गेम पलटवला. त्या सईला फ्रेम केलं म्हणून. नाहीतर या तुझ्या केअरलेसपणामुळे ना आज तुला घराबाहेर काढलं असतं. साधं डोकं वापरता येत नाही का तुला? ठीक आहे ना मॅम, म्हणजे सॉरी ना. तर मी पण माणूसच आहे ना. झाली माझ्याकडून एक चूक.
पण मॅम काय डोकं लावलंय हो तुम्ही. ऑसम एकदम. म्हणजे त्या सईची काय जिरवली हो तुम्ही एकदम. अगं जरा आराम कर. हे बघ तुला लागलंय की नाही, तू जरा आराम कर हा. बघ ना मी तिला म्हणते आराम कर तर ऐकतच नाहीये. म्हणे वहिनीला मदत करायला जाते. सांग ना तिला. ए नाही अंजली, आज तू बिलकुल कामं करणार नाहीयेस. आज तू फक्त आराम करायचास. आत्या, मी आहे काळजी घ्यायला. गुड, व्हेरी गुड. आणि काही लागलं तर मला सांगा हा. हो. काळजी घे ग आणि आराम कर. किती चांगली आहे ना आत्या. लग्न झाल्यापासून फक्त आत्या सपोर्ट करते आपल्याला. व्हेरी ट्रू. बरं चल, तू उठ, आवरून घे आणि आराम कर. अरे ठीक आहे ओंकार, मी इतके दमले नाहीये. नाही चल उठ, फ्रेश होऊन ये अंजली पटकन आणि आराम कर. चल. अरे आम्ही टेरेसवर जाऊन आलोय. टेरेसवर कोणी नाहीये, कोणी मित्र वगैरे नाहीये. आजपर्यंत ना मी खूप शांतपणे बोलत आलोय बाबा, पण वहिनीची मनमानी ना थांबलेली नाहीये. ती अजून पण अंजलीला त्रास देतीये आणि आज तर चक्क जीवावर उठले तिच्या. मला वहिनी घरात नकोय आता. मी पोलिसांना फोन करतोय. ओमी, बस झाला आता सहन होणार नाही मला. ओमी, अरे प्रॉमिस करतो तुला, इथून पुढे तुझ्या अंजलीला सईमुळे कुठलाच त्रास होणार नाही. सई आवरलं ना तुम्ही? जा फ्रेश होऊन जा पटकन. सई, अरे सई शांत. काही बोलू नका माझ्याशी. जेव्हा बोलायला हवं होतं तेव्हा गप्प बसला होतात. इतरांचं जाऊ द्या, पण तुम्ही बोलायला हवं होता ना. खरंच तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये. सई, एकदा जरी बोलला असतात ना देवांश तुम्ही की सई असं कधी करणार नाही, ते कोणाच्या जीवावर उठणार नाही, ते खरंच मला चांगलं वाटलं असतं. पण नाही, उलट तुम्ही माझ्या बाजूने ग्वाही देऊन आलात की अंजलीला माझ्यामुळे त्रास होणार नाही. माझ्यामुळे मी खरंच त्रास देते तिला. का नाही बोललात त्यावेळेस माझ्या बाजूने? म्हणजे खरंच तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये ना? ऑफकोर्स असं नाहीये सई, अजिबात नाहीये. पण ओमी किती हायपर झाला होता, किती चिडला होता तो. पोलिसांना वगैरे इन्व्हॉल्व करायचं बोलत होता, बघितलं ना तुम्ही. आता यावर जर मी काही म्हणालो असतो तो आणखी चिडला असता, भांडण झालं असतं. आणि रोज रोज काय भांडणच करायचंय का आपल्याला? मला ना फक्त सिच्युएशन डिफ्यूज करायची होती म्हणून मी तसं केलं सई, बाकी काहीच कारण नव्हतं. हे फक्त कारण झालं देवांश. इतर वेळेची गोष्ट वेगळी असते. आज कोणाचा तरी जीव गेला असता. एकतर माझीच माणसं माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत होती. त्यात तुमची नजर तर इतकी टोचली ना मला, त्यात फक्त अविश्वास दिसत होता मला. आय नो तुम्ही खूप हर्ट झाला आहात, पण मला त्या सिच्युएशन मध्ये जे बरं वाटलं ते मी केलं. आणि मला असं वाटलं होतं की तुम्ही मला समजून घ्याल. पण बरोबर आहे, प्रत्येक वेळेस मी समजूनच घेते ना. कधी कधी असं वाटतं माझं अख्खं आयुष्य ना समजून घेण्यातच जाणार आहे. फक्त ना आता त्या क्षणाची ना वाट बघते मी. एवढंच राहिलंय माझ्या हातात. मला नाही बोलायचं. प्लीज सई, आय एम रिअली व्हेरी सॉरी सई. पण कधी कधी ना आपल्या जवळच्या व्यक्तीला प्रोटेक्ट करण्यासाठी एक पाऊल मागे यावं लागतं. प्लीज रागवू नका माझ्यावर. माझा पूर्ण विश्वास आहे हो तुमच्यावर. प्लीज हॅव सम पेशन्स. मला माहितीये मी जे काही करतोय ते करेक्ट करतोय. आणि मी लवकरच तुम्ही निर्दोष आहात हे सुद्धा प्रूव्ह करून दाखवेन सगळ्यांना. बस थोडा विश्वास ठेवा माझ्यावर. थँक्यू. गरज नाहीये. मी माझं वाढून घेऊ शकतो.
मला चालेल थोडी माझी. आई सई तुम्ही पण बसा ना जेवायला, काय प्रॉब्लेम आहे? चला बसा. आईना बसू द्यात, मी नंतर बसेन. मी पण नंतर जेवते. का नंतर? नंतर का बसायचं? आता बसा ना सगळ्यांबरोबर, बसा प्लीज. कुठे बाबा, रिया, भरवे वगैरे कुठे आहेत? ते का नाही ते जेवायला? देवांश, ऍक्च्युली रिया ना तिच्या फ्रेंड सोबत गेली आहे. मी बघितलं तिला जाताना, मुद्दामच आवाज नाही दिला. उगाच तिने माझ्यावर चिडली असते. तुम्हाला माहिती भैरवीताई त्यांच्या रूम मध्येच जेवणार आहेत. त्यांचं काहीतरी काम सुरू आहे. नंतर नेऊन देते मी जेवण. आणि बाबा? त्यांना भूक नाहीये. आई, बाबांची तब्येत ठीक आहे ना? हो ठीक आहे. मग मी त्यांना मसाला दूध करून नेऊ का? नाही नको, करते नंतर. बरं ऐक ना, मीच नंतर जेवण घेऊन जाईल त्यांच्याकरता. आई तू आता बैस ना प्लीज. अरे मला खरंच नकोय देवा आता. माझ्यासाठी प्लीज. देवा. सई तुम्ही पण. आई, तुम्ही गोळ्या घेतल्या ना? आधी स्वतःच बीपी वाढवणारी कामं करायची आणि मग स्वतःच विचारायचं औषध घेतलं का. मम्मी. वहिनी, तुला सतत काळजीचं नाटक करून कंटाळा नाही आला? मम्मी इनफ ना. काय करतोयस तू? हा जेवायला बसलो ना आपण सगळे. आणि मी काय म्हणतो, जेवताना हे सगळे टॉपिकच नको प्लीज. मग ब्रो तू काय कर, तू मला एक लिस्ट काढून दे की कुठल्या टॉपिकवर बोलायचं, कुठल्या टॉपिकवर नाही बोलायचं, ते समजेल मला. काय हसायला काय झालं? आता कळायला लागले मला. आता कळायला लागले की तू इतकं चिडचिड का करतोयस ते. काय कळलं तुला? म्हणजे काय, लग्न झाल्यापासून तुम्ही दोघे घरीच आहात ना, कुठे गेले नाही आहात फिरायला. म्हणून इतकी चिडचिड होते ना तुमची. बरोबर ना अंजली? नाही म्हणजे देवांश, तसं काही नाहीये. अरे तुमच्या दोघांच्या फिरण्याबाबतीत बोलतोय. तुम्ही कुठेच गेला नाहीयेत ना. करू ना बुकिंग तुमचं? काय बोलताय देवांश? लग्नच झालेलं नसताना या दोघांना फिरायला कसं पाठवायचं? काय झालंय, जायचं नाहीये का? मी असं कुठे म्हणालो? हा दॅट्स माय बॉय. गुड. करतो तुमचं मस्तपैकी ट्रिप प्लॅन. कुठे जायचं सांगा फक्त. बोला. पॅरिस, लंडन, अमेरिका, मॉरिशस, बाली. देवांश, मला असं वाटतं या दोघांनी फिरायला जाऊ नये. अँड दॅट्स माय वहिनी. झाला की नाही मूड खराब? हा अरे असं नाहीये हो. मी हे सगळं बोलतेय कारण याच्या मागे काहीतरी कारण आहे. कारण काय मला माहितीये. तुला मला आणि अंजलीला खुश बघायचंच नाहीये, करेक्ट? हे बघ, मी तसं नाहीये. नाही, तुमचं लग्न झालंय हे अजून कोणाला माहित नाहीये ना. आणि त्यात तुम्ही जर असं फिरायला गेलात तर उगाच चर्चा होईल म्हणून. देवा, मलाही वाटतं की इतक्या त्यांना कुठे पाठवू नकोस तू. अरे काय चाललंय काय? तुम्हाला आमच्या फिलिंग्स म्हणजे काय खेळ वाटतो का? आधी म्हणायचं की होळीची पूजा करा आणि मग ऐन मुमेंटला म्हणायचं की नाही नाही तुम्हाला जमणार नाही होळीची पूजा करायला. आणि आता म्हणताय की फिरायला जा फिरायला जा. आता लगेच कॅन्सल पण केलं. अरे मग तुम्हाला जर काही द्यायचंच नसेल आम्हाला तर मग ऑफर पण का करता? अरे पण मी फक्त इतकंच म्हणते की इतक्यात जाऊ नका. आठवड्याभराने जाऊच शकता ना तुम्ही. अहो मी शांत हो ना प्लीज. आणि फर्स्ट ऑफ ऑल कोणीच तुमच्या फिलिंग्स बरोबर खेळत नाही, अजिबात नाही. ते म्हणतायत ते करेक्ट. ते आता बरं नाही दिसणार. ते आपण असं समजू की आता कुठली फ्लाईट अवेलेबल नाहीये, बुकिंग नाहीये, त्यात पण एक आठवडा गेलाच असता ना. इट्स ओके, आपण कॅन्सल करत नाही, जरा पोस्टपोन करतो इतकंच. एक आठवडा बस. अरे हिंदोळ्या लगेच ओके म्हणू नको. हट्ट करता. बोल ना की मला उद्याच जायचंय. काय बिंडोक आहे हा.
ठीक आहे, आठवड्याभराने काही प्रॉब्लेम होणार नाही. परफेक्ट. चला आता जेवायला घे, शांतपणे जेवण. काय झालं अंजली? लोणचं घेऊन आले. बोलली, परत मध्ये बोलली. चांगलं मला फॉरेनला जायला मिळालं असतं, पण नाही. जळकुट्या सईला कसं काय चालणार हे? मी मस्त एन्जॉय केलं तर पोटात दुखेल ना हिच्या. ते काय नाही, आज सकाळी थोडा जास्त ड्रामा करायला पाहिजे होता ATP. मग ओमीने ना तेव्हाच तिला हकलून दिलं असतं. या छोट्या मोठ्या काड्या खूप झाल्या, आता काहीतरी मोठं करायला पाहिजे. असं काहीतरी की घरातले सगळे मिळून त्या चळकुट्या सईला बाहेर काढून टाकतील, ते पण धक्के मारून. मम्मींच्या गोळ्यांचा डब्बा बहुतेक गोळ्या घेतल्यानंतर सकाळी इथेच ठेवून दिला. आयडिया. आई, तुम्ही जेवणाआधीच्या गोळ्या घेतल्या ना? विसरल्या. बरं ठीक आहे, मी घेऊन आले. अंजली, काय करते? अगं आत्ताच बोलले ना मी, ते लोणचं घ्यायला आले होते. लोणचं बघत होते यात. लोणच्याचा डबा तिकडे. अच्छा, तिकडे का? सही, अगं मी नवीन आहे ना, मला सवय नाही आहे. ठीक आहे बघते. हा, घेते. हो, यातच आहे लोणचं. आई, का असं करते सगळं तू? लक्षात ठेवत जाऊ ना टायमिंग प्लीज. डोक्यातनं जातं कधी कधी. आता आले ना लक्षात, आता घ्या. पाणी तिकडे. हो. तुम्हाला भाजी वाढते आणखी? मला पण जरा थोडं वाढव. ये बात, अब आएगा असली मजा. खूप ट्रस्ट आहे ना लाडक्या सुनेवर. बघूया आता किती हा ट्रस्ट टिकतो ते.